आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचं लोकार्पण रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, अशोका ग्रुपचे चेअरमन अशोका कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, संचालक डॉक्टर सुशील पारख आणि अंकिता पारख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अशोका हेल्थ सिटीमुळे उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचं सांगितलंय। ही हेल्थ सिटी केवळ उपचारांचे केंद्र न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्ण केंद्रित सेवांचं उत्कृष्ट केंद्र बनावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांबाबत खासगी क्षेत्राचं योगदानही महत्त्वाचं असून अशा प्रकल्पांमुळे नागरिकांना किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अशोका ग्रुपचे चेअरमन अशोका कटारिया यांनी गेली 25 वर्ष पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या समूहानं समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रवेश केल्याचं सांगितलं। अशोका हेल्थ सिटीमध्ये अशोका वुमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटल, अशोका मेडिकल हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारं अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स एकाच परिसरात कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा प्रभू श्रीरामांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला, तर आभार प्रदर्शन अंकिता पारख यांनी केलं आहे।